नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 2 यातील पहिले 5 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 6 to 10 हे 5 प्रश्न सॉल्व करायचे आहेत। सोडूया। क्वेश्चन नंबर 6, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स। येथे आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर काय असेल हे फाइंड आउट करायचं आहे। पहा, नेचर ऑफ रूट्स म्हणजे काय? या क्वाड्रॅटिक इक्वेशनपासून मिळणारे जे दोन रूट असतील तर ते रूट हे रिअल आणि इक्वल असतील का रिअल आणि अनइक्वल असतील किंवा नॉट रिअल असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। नेचर ऑफ रूट्स आपण डेल्टाच्या व्हॅल्यूवरून ठरविणार। डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे काय? b² - 4ac ची व्हॅल्यू। डेल्टा म्हणजे b² - 4ac। ही व्हॅल्यू जर आपल्याला 0 मिळाली, b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 मिळाली तर आपण काय म्हणणार? या इक्वेशनचे रूट्स कसे असतील? रिअल असतील, रिअल अँड इक्वल। इक्वल टू 0 असेल तर रूट पण इक्वल असतात आणि रिअल नंबर असतात। ही एक कंडिशन होईल। किंवा डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला लेस दॅन 0 मिळाली म्हणजे काय? निगेटिव्ह असेल। लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू असेल। जर आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळाली तर आपण काय म्हणणार? रूट्स कसे असतील? नॉट रिअल, म्हणजे ते रिअल नंबर नसतील। आणि डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला ग्रेटर दॅन 0 मिळाली, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह, तर आपण म्हणणार रिअल अँड अनइक्वल। तर ते दोन रूट कसे असतील? रिअल नंबर असतील आणि ते दोन रूट वेगवेगळे असतील अँड अनइक्वल। या 3 कंडिशनपैकी कोणती कंडिशन येते त्यावरून आपल्याला नेचर ऑफ रूट्स ठरवायचं आहे। दिलेलं इक्वेशन याप्रमाणे आहे। पहिलं इक्वेशन 3x² - 5x आणि +7 = 0 आहे। इथे आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्यामुळे हे इक्वेशन आपण कंपेअर करू। कंपेअरिंग विथ जनरल फॉर्मला आपण कंपेअर करू। जनरल फॉर्म ax² + bx + c = 0 या इक्वेशनला आपण कंपेअर करू। इथे x² ला a आहे तर इथे x² ला 3 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू 3 आहे। देअरफॉर वी गेट a = 3, b = -5, c = 7। आता आपण डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करू। डेल्टा इक्वल टू म्हणजे b² - 4ac। आता व्हॅल्यू पुट करू। b ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे b ची व्हॅल्यू -5 आहे, -5 चा स्क्वेअर करणार आपण। b ची व्हॅल्यू -5 आहे, b² म्हणजे -5² -4, येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून ब्रॅकेट करू आपण। a ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे 4 × 3 आणि इंटू c ची व्हॅल्यू 7 आहे। -5 चा स्क्वेअर +25, हे मायनस हा मल्टिप्लिकेशन 84 होईल, -59 होतील। व्हॅल्यू कशी आली? निगेटिव्ह आली। निगेटिव्ह आली म्हणजे काय आहे? ही 0 पेक्षा लेस आहे, बरोबर आहे। ही व्हॅल्यू लेस आहे 0 पेक्षा, म्हणजे 0 ग्रेटर आहे या व्हॅल्यूपेक्षा। देअरफॉर डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा लेस आहे। निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर आपण काय म्हणणार? नॉट रिअल। या इक्वेशनचे रूट्स कसे आहेत? रूट्स आर नॉट रिअल। या इक्वेशनचे रूट रिअल नंबर नाहीत। नेक्स्ट दुसरा क्वाड्रॅटिक इक्वेशन याप्रमाणे आहे। √3x² + √2x - 2√3 आहे। आपल्याला b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्यासाठी आपण काय करू? हे इक्वेशन कंपेअरिंग विथ, हे इक्वेशन आपण जनरल फॉर्मला कंपेअर करू। ax² + bx + c = 0। वी गेट a ची व्हॅल्यू काय मिळेल? √3, b ची व्हॅल्यू +√2, b ची व्हॅल्यू √2 आणि c ची व्हॅल्यू -2√3 ABCच्या व्हॅल्यू काढल्या। आता डेल्टाची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला। डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे काय? b² - 4ac। व्हॅल्यू पुट करू। b ची व्हॅल्यू √2 आहे, म्हणजे √2 चा स्क्वेअर
मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू √3, सीची व्हॅल्यू -2√3 आहे. पहा √2चा स्क्वेअर, √2 आहे स्क्वेअर आहे म्हणजे व्हॅल्यू फक्त 2 मिळेल. मायनस पहा हे मायनस आहे, हे मायनस आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे मायनस मायनस प्लस होतील. हे 4 आणि येथे आता √3 इंटू √3 बरोबर आहे. हे मायनस प्लस होईल. 4 इंटू 2 जे स्क्वेअर रूटच्या बाहेर नंबर आहे त्यांचा मल्टिप्लिकेशन 4 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन 8 होईल. येथे 8 लिहिणार आपण आणि हे इंटू √3 इंटू √3 बरोबर आहे. आता हे 2 प्लस हे 8 √3 इंटू √3 याची व्हॅल्यू फक्त 3 येणार बरोबर आहे. इंटू 3 पहा हे 2 प्लस हे 24 होतील इक्वल टू 26. डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 26. ही व्हॅल्यू कशी आहे 0पेक्षा ग्रेटर आहे बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू ग्रेटर आहे 0पेक्षा. ग्रेटर असेल तर आपण काय लिहिणार देअरफॉर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. या इक्वेशनचे जे दोन रूट असतील ते रियल नंबर असतील परंतु वेगवेगळे असतील, दोन्ही सारखे नसणार आहेत. सारखे कधी असतील जर ही व्हॅल्यू 0 आली तर. नेक्स्ट पहा यामध्ये तिसरं इक्वेशन m² इक्वल टू 0. हे इक्वेशन आपण कम्पेअर करू. कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. पहा येथे आपल्याला m व्हेरिएबल आहे. दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल m आहे. त्याऐवजी आपण काय करणार येथे x नाही घेऊ, आपण येथे m घेऊ. म्हणजे am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0. म्हणजे हे इक्वेशन कशाला कम्पेअर करू आपण am² प्लस bm, x ऐवजी आपण येथे m घेतलं व्हेरिएबल इक्वल टू 0. या इक्वेशनला आपण कम्पेअर करू. वी गेट देअरफॉर याची व्हॅल्यू काय मिळेल येथे m² बरोबर a आहे तर येथे m² बरोबर काहीच नाही म्हणजे 1 आहे. याची व्हॅल्यू 1. bची व्हॅल्यू येथे m बरोबर b आहे तर येथे m बरोबर -2 आहेत. आणि cची व्हॅल्यू येथे +1. डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करू. डेल्टा इक्वल टू b² - 4ac. व्हॅल्यू पुट करू. bची व्हॅल्यू -2 आहे परंतु bचा स्क्वेअर असल्यामुळे या नंबरचा स्क्वेअर होईल -4. याची व्हॅल्यू 1 आणि cची व्हॅल्यू 1. पहा -2चा स्क्वेअर +4 होईल. हे -4 इंटू 1 म्हणजे 4 होतील. 4 - 4 0. डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाली. जर डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल तर आपण काय लिहिणार रूट्स आर रियल अँड इक्वल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 सॉल्व दी फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू म्हणजे रूट फाइंड आउट करायचे आहेत. एक्सच्या व्हॅल्यू काय आहेत त्या दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पहा पहिलं इक्वेशन याप्रमाणे आहे 1/x + 5 इक्वल टू 1/x². पहा इथे आपण काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. x² पहा 1 इंटू x² इक्वल टू x + 5. हे इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. असा तिरपा गुणाकार केलेला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहा आता आपण काय करू ह्या टर्म या साईडला आणू. x² - x - 5 इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण कम्पेअर करू जनरल फॉर्मला. ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 1, bची व्हॅल्यू -1 आणि cची व्हॅल्यू -5. आता आपल्याला हे इक्वेशन फॉर्म्युला वापरून सॉल्व करायचं आहे. त्यासाठी आपण काय करू b² - 4ac ची व्हॅल्यू काढून घेऊ. b² - 4ac ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला b² करायचा आहे म्हणजे -1चा स्क्वेअर -4 याची व्हॅल्यू 1 cची व्हॅल्यू -5. -1चा स्क्वेअर +1 हा मल्टिप्लिकेशन आहे. येथे मायनस आहे
मायनसने मायनसला मल्टिप्लिकेशन केलं प्लस होईल. 4 × 5 म्हणजे 20 होतील. म्हणजे b² - 4ac व्हॅल्यू आपल्याला 21 मिळेल. बरोबर आहे. ही व्हॅल्यू कशाची मिळेल? b² - 4ac. आता 9 एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. 9 आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. फॉर्म्युला यूज करू आपण. -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला आहे. यावरून दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला. बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण. इथे मायनस आहे, बीच्या व्हॅल्यूला मायनस आहे, म्हणजे हा मायनस आणि बी व्हॅल्यू काय आहे? -1 आहे. म्हणजे इथे ब्रॅकेट करू आपण. हे प्लस ऑर मायनस ही व्हॅल्यू काढलेली आपण b² - 4ac 21 आहे. बरोबर आहे. त्या व्हॅल्यूऐवजी आपण 21 पुट करू. येथे कॅल्क्युलेशनला सोपं जाण्यासाठी आपण प्रथम ही व्हॅल्यू काढून घेत असतो. अपॉन 2a 2 आणि a ची व्हॅल्यू 1 आहे. मायनस इंटू मायनस प्लस 1 होईल. हे प्लस ऑर मायनस हे √21 आणि अपॉन 2. बरोबर आहे. देअरफॉर x = आता ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला करता येतील. सेपरेट करू आपण. एकदा प्लस घेऊ आणि एकदा मायनस घेऊ. देअरफॉर x = 1 हा प्लस घेऊ √21 अपॉन 2 और दुसरी व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? x = आता प्लस घेतला मायनस घेऊ म्हणजे 1 मायनस. येथे प्लस और मायनस असल्यामुळे एकदा प्लस घ्यायची एकदा मायनस घ्यायची आणि व्हॅल्यू सेपरेट करायची आपल्याला. याप्रमाणे दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला. या दोन व्हॅल्यू म्हणजे काय आहे? रूट आहेत ते. आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड इक्वेशन याप्रमाणे आहे. x² अपॉन 10 = 0 आहे. इथे छेदामध्ये डिनोमिनेटरमध्ये 10 असल्यामुळे हे 10 कॅन्सल करण्यासाठी आपण प्रत्येक टर्मला 10 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे काय? इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण 10 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर म्हणजे ह्या सर्व टर्मला 10 ने मल्टिप्लाय करायचं. तर इथे 10x² होईल मायनस 3x. 10 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 10 कॅन्सल होतील. मायनस 10 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 10 कॅन्सल होतील. बरोबर आहे. 10 ने मल्टिप्लाय केल्यामुळे आणि 0ला 10 ने मल्टिप्लाय केलं 0च होईल. इक्वेशन आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये तयार झालेलं आहे. आता इथे फॉर्म्युला वापरायची गरज नाही आपल्याला. 10 आणि -1 यांचा मल्टिप्लिकेशन -10 आणि आपल्याला डिफरन्स किती पाहिजे? -3चा पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपण -5 आणि 2 हे दोन नंबर घेतले आपण तर यांचा मल्टिप्लिकेशन -10 होईल. परंतु -5 + 2 म्हणजे -3 होईल. बरोबर आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार? देअरफॉर 10x² मायनस येथे 5x आणि 2x यामध्ये ॲड करू आपण. म्हणजे -3x ऐवजी आपण या दोन टर्म ॲड करू. -5x + 2x आणि -1 = 0. हेच आहे परंतु आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. -5 मधून 2x गेले तर -3x. बरोबर आहे. आता काय करायचं? या दोघांमध्ये कॉमन काढायचा. येथे कॉमन काढायचा आहे. येथे कॉमन काढू आपण. 5 कॉमन काढता येतील आणि x कॉमन काढता येतील. म्हणजे 5x कॉमन काढला आपण. 5 कॉमन काढल्यामुळे येथे 2 राहतील आणि x. बरोबर आहे. 5x कॉमन काढल्यामुळे फक्त -1 आणि प्लस येथे कॉमन काय काढणार? येथे कॉमन काढण्यासारखं काहीच नाही. म्हणजे इथे आपण +1 कॉमन काढणार. कारण एक्सच्या टर्मला इथे प्लस आहे म्हणून +1 कॉमन घेतला आपण. तर इथे काय राहील? 2x - 1 = 0. देअरफॉर दोन ब्रॅकेट सारखे मिळाले आपल्याला. ते एकाच ब्रॅकेटमध्ये एकच ब्रॅकेट घेणार. तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? राहिलेल्या टर्म = 0. म्हणजे 2x - 1 कॉमन घेतला आपण या दोन टर्ममध्ये. तर हे 5x राहतील आणि +1 राहील. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजे काय? 2x - 1 = 0 होईल और 5x + 1 = 0. देअरफॉर 2x = काय होईल? यावरून हा 1 -1 या साईडला +1 होईल. देअरफॉर x = हे 2 डिव्हिजनमध्ये येतील 1/2. एक्सची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला. बरोबर आहे. इकडे काय होईल? और 5x = हा 1 या साईडला गेला -1 होईल आणि देअरफॉर x = 5 डिव्हिजनमध्ये जातील -1/5.
ही एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला. हे काय आहेत, दोन रूट आहेत. आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट पहा थर्ड इक्वेशन याप्रमाणे आहे. 2x + 3 स्क्वेअर आणि इक्वल टू 25 आहेत. पहा येथे ब्रॅकेटला स्क्वेअर आहे आणि हा पण परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, बरोबर आहे. 5चा स्क्वेअर 25 आहे. म्हणजे आपण अरेंजमेंट काय करू, प्रथम हे 25 या साईडला आपण पास करू. म्हणजे 2x + 3 स्क्वेअर आणि -25 इक्वल टू 0. पहा आता या ब्रॅकेटला स्क्वेअर आहे आणि हा पण एका नंबरचा स्क्वेअर आहे. म्हणजे 5चा स्क्वेअर 25 आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 2x + 3 याचा स्क्वेअर आणि हे -5चा स्क्वेअर इक्वल टू 0. पहा हा ब्रॅकेट म्हणजे सपोज ए आहे आणि हा ब्रॅकेट म्हणजे बी आहे. म्हणजे ए स्क्वेअर -बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये झालेला आहे. ए स्क्वेअर -बी स्क्वेअर, बरोबर आहे. तर आपण काय लिहू शकतो, ए - बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए + बी, बरोबर आहे. ए - बी म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट यांची सबट्रॅक्शन. म्हणजे 2x + 3 - 5 एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल, ए + बी. ए म्हणजे हा ब्रॅकेट 2x + 3 आणि बी म्हणजे हे 5 इक्वल टू 0. पहा हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केलेला आहे. पहा सॉल्व करू आपण. हे 2x -5 + 3 म्हणजे -2 होईल आणि पहा हे 2x 5 + 3 + 8 होतील इक्वल टू 0. पहा किती सिंपल झालेलं आहे. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन येथे 0 आलेला आहे. यावरून आपण असं लिहू शकतो 2x - 2 इक्वल टू 0. हा ब्रॅकेट 0 असेल किंवा हा ब्रॅकेट 0 असेल और 2x + 8 इक्वल टू 0. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. देअरफोर 2x इक्वल टू हे 2 या साईडला जातील. देअरफोर x इक्वल टू 2/2 होईल. 2/2 आणि देअरफोर x इक्वल टू 1. 2ला 2ने डिवाइड केलं म्हणजे 1, बरोबर आहे. पहा ही एक व्हॅल्यू काढली आपण. ही व्हॅल्यू काय मिळेल, और हे 2x 8 या साईडला गेले -8 होतील. देअरफोर x इक्वल टू -8 हे 2 डिव्हिजनमध्ये येतील. देअरफोर x इक्वल टू -8ला 2ने डिवाइड केलं तर -4. म्हणजे दुसरी व्हॅल्यू मिळेल आपल्याला -4. एक व्हॅल्यू आहे 1 आणि दुसरी -4. आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट पहा फोर्थ इक्वेशन. m² + 5m + 5 इक्वल टू 0. पहा हे इक्वेशन आपल्याला फॉर्म्युला यूज करून सॉल्व करावं लागेल. कारण 5 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि 5 ॲडिशन पाहिजे. असे दोन नंबर आपल्याला मिळणार नाहीत, बरोबर आहे. ही प्रोसेस वापरता येणार नाही इथे आपल्याला. तर आपल्याला काय करायचं, येथे फॉर्म्युला अप्लाय करायचा. त्यासाठी आपण ABCच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म. व्हेरिएबल m आहे म्हणजे जनरल फॉर्म आपण am² लिहिणार प्लस bm प्लस c इक्वल टू 0. वी गेट देअरफोर a इक्वल टू 1, b इक्वल टू 5 आणि c इक्वल टू 5. आता b² - 4ac ची व्हॅल्यू काढू. b² - 4ac ही व्हॅल्यू काय मिळणार आहे, bचा स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू 5. पहा हे 25 होतील. हा मल्टिप्लिकेशन 20 होईल. पहा ही सबट्रॅक्शन 5 होईल, बरोबर आहे. देअरफोर ही व्हॅल्यू मिळाली b² - 4ac ची. आता आपण फॉर्म्युला अप्लाय करू. नाऊ फॉर्म्युला काय आहे, x इक्वल टू -b प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac/2a. हा फॉर्म्युला. पहा यामध्ये व्हॅल्यू पुट करू. बीची व्हॅल्यू 5 आहे, हा मायनस बीची व्हॅल्यू 5 प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac ची व्हॅल्यू पुट करू. 5 आहे 2 आणि a ची व्हॅल्यू येथे 1 आहे. 2 × 1 पहा इक्वल टू हे -5 प्लस और मायनस √5/2. पहा आता काही सिम्प्लिफाय करता येणार नाही आपल्याला. आता आपण व्हॅल्यू सेपरेट करू. देअरफोर x इक्वल टू हे -5 एकदा प्लस घेऊ आपण
अपॉन 2 और दुसरी व्हॅल्यू प्लस घेतली, आता दुसरी व्हॅल्यू आपण मायनस घेऊ, म्हणजे -5 प्लस ऐवजी आता मायनस अपॉन 2. पहा याप्रमाणे दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला. ही एक व्हॅल्यू, हे एक रूट आहे आणि हे एक रूट आहे. येथे लिहिणार आपण आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट पहा पाचवं इक्वेशन याप्रमाणे आहे 5m² प्लस 2m कंपेअरिंग विथ am², कारण व्हेरिएबल येथे m आहे, x ऐवजी आपण m घेऊ, प्लस am² प्लस bm प्लस c इक्वल टू 0. वी गेट a ची व्हॅल्यू 5, b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 1. b² मायनस 4ac ही व्हॅल्यू काढू आपण. b² म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू 5 आहे, c ची व्हॅल्यू 1 आहे. पहा 2चा स्क्वेअर 4 होईल, मायनस हा मल्टिप्लिकेशन 20 येईल, ही सबट्रॅक्शन -16 होईल. पहा b² मायनस 4ac ही व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मिळालेली आहे. निगेटिव्ह आहे म्हणजे काय, ही व्हॅल्यू 0पेक्षा कमी आहे, लेस आहे, बरोबर आहे. व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणजे b² मायनस 4ac म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू. डेल्टाची व्हॅल्यू कशी मिळाली आपल्याला, निगेटिव्ह मिळाली, म्हणजे डेल्टा लहान आहे 0पेक्षा. त्यामुळे रूट कसे असतील, नॉट रिअल, तर ते रूट रिअल नंबर नसतात. हेअर डेल्टा इक्वल टू -16 ही व्हॅल्यू आपल्याला -16 मिळालेली आहे. देअरफॉर रूट्स आर नॉट रिअल, ते रूट आपले रिअल नंबर येणार नाहीत. पहा एवढंच आन्सर आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट पहा सहावं इक्वेशन x² मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0 आहे. कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -4, c ची व्हॅल्यू -3. आता b² मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करू, कारण ती पुढे आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुट करायची आहे. b² म्हणजे -4चा स्क्वेअर मायनस हे 4, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -3. पहा इथे प्रत्येकाला ब्रॅकेट केलेला आहे कारण मल्टिप्लिकेशन आहे. 4a आणि c मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. पहा -4चा स्क्वेअर 16 होईल, हे मायनस, हे मायनस, हे मायनस, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे प्लस होतील. 4 × 3 म्हणजे 12, बरोबर आहे. पहा हे 28 होईल ॲडिशन. पहा b² मायनस 4ac ही व्हॅल्यू आपल्याला कधी पण प्लस आली पाहिजे. जर प्लस आली तर आपल्याला दोन रूट काढता येतात. जर ही व्हॅल्यू मायनस आली तर आपण लिहिणार रूट्स आर नॉट रिअल. जर ही व्हॅल्यू 0 आली तर दोन्ही रूट आपल्याला इक्वल मिळतील. येथे प्लस आहे म्हणून आपल्याला दोन रूट वेगवेगळे मिळतील. नाऊ फॉर्म्युला x इक्वल टू -b प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a. पहा हे मायनस, b ची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे परंतु फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे, म्हणजे हा मायनस आणि b ची व्हॅल्यू -4, म्हणजे इथे ब्रॅकेट करणार आपण. हे प्लस और मायनस, ही व्हॅल्यू काढली आपण b² मायनस 4ac ची 28 आहे. पहा b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 28 आहे, ती आपण इथे पुट केलेली आहे. अपॉन 2a, याची व्हॅल्यू 1 आहे. पहा मायनस इंटू मायनस प्लस होतील, हे 4. पहा प्लस और मायनस 28 मध्ये आपल्याला अशी अरेंजमेंट करता येईल 4 × 7, बरोबर आहे, कारण 4चा स्क्वेअर रूट निघेल, बरोबर आहे. 4चा स्क्वेअर रूट 2 होईल बाहेर आल्यावर आणि √7, म्हणजे ह्या √28ला आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे. 2√7, 2√7. 2 आतमध्ये गेले तर 4 होईल आणि बाहेर आले तर 2 होतील, कारण 4चा स्क्वेअर रूट 2 आहे. अपॉन 2. पहा येथे 4 आहेत, येथे 2 आहेत, येथे पण 2 आहेत. आपण काय करू, 2 कॉमन काढू, म्हणजे इथले 2 कॅन्सल होतील. पहा या 2 जर कॉमन काढले आपण तर येथे काय होईल, 2 कॉमन काढल्यामुळे येथे 2 होतील. हे प्लस और मायनस हे √7 असे राहतील आणि अपॉन 2. पहा या दोन टर्ममध्ये आपण 2 कॉमन काढले,
तर अपॉन 2 राहतील, बरोबर आहे. आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, कॉमन काढलेला 2 कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील 2 + or -√7 एवढीच व्हॅल्यू राहील, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू पहा, प्लस और मायनस म्हणजे दोन व्हॅल्यू लिहू आपण. देअरफॉर एक्स इक्वल टू 2 एकदा प्लस घेऊ √7 और एक्स इक्वल टू 2 प्लस आता मायनस घेऊ. याप्रमाणे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळणार आहेत. आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. येथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि या इक्वेशनमध्ये एमची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे. कंडिशन काय आहे, या इक्वेशनचे रूट रियल आणि इक्वल आहेत. रियल आणि इक्वल रूट असतील तर डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे b² - 4ac ही व्हॅल्यू 0 असते, आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. रूट कसे आहेत, रियल आणि इक्वल आहेत, म्हणजे आपण डेल्टाची व्हॅल्यू किती घेणार, 0 घेणार. डेल्टा म्हणजे काय, b² - 4ac ही व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. त्यासाठी या इक्वेशनमधील आपण ABCच्या व्हॅल्यू प्रथम काढून घेऊ आणि नंतर ही व्हॅल्यू आपण 0ला इक्वल करू. पहा सोल्युशन, दिलेलं इक्वेशन लिहून घेऊ आपण. इक्वेशन m - 12 x² = 0. हे इक्वेशन आपण जनरल फॉर्मला कम्पेअर करू. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. कंपेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, ABCच्या व्हॅल्यू मिळतील. वी गेट, पहा येथे x² बरोबर a आहे, तर येथे x² बरोबर m - 12 आहे, बरोबर आहे. म्हणजे a ची व्हॅल्यू आपण किती घेणार, m - 12. a = m - 12. त्याप्रमाणे b ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 2 टाइम्स m - 12 आणि c ची व्हॅल्यू 2. c ची व्हॅल्यू 2 घेणार आपण. आपल्याला कंडिशन काय आहे, रूट हे रियल आणि इक्वल आहेत. रूट्स आर रियल अँड इक्वल. पहा रूट रियल आणि इक्वल असल्यामुळे डेल्टाची व्हॅल्यू 0 असते, बरोबर आहे. देअरफॉर डेल्टा = 0. डेल्टा म्हणजे काय, b² - 4ac 4ac = 0, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण. b ची व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू येथे पुट करू. b चा स्क्वेअर आहे म्हणजे या टर्मचा स्क्वेअर करू आपण. देअरफॉर 2m - 12 या टर्मचा स्क्वेअर करायचा आहे. फक्त येथे स्क्वेअर केला तर ह्या ब्रॅकेटला स्क्वेअर होईल, परंतु 2ला स्क्वेअर होणार नाही. त्यासाठी आपण याला मोठा ब्रॅकेट करू आणि स्क्वेअर करू, म्हणजे पूर्ण टर्मचा स्क्वेअर झालेला आहे. -4 याची व्हॅल्यू m - 12 आहे. पहा दोन टर्म असल्यामुळे आपण इथे ब्रॅकेट करू. ब्रॅकेट केला नाही आपण तर फक्त mला मल्टिप्लिकेशन होईल, 12 वेगळे होतील, बरोबर आहे. त्यामुळे आपण दोन टर्म असल्यामुळे इथे 4 इंटू ब्रॅकेट केलेला आहे. c ची व्हॅल्यू इंटू c इंटू असल्यामुळे ब्रॅकेट केलेला आहे, c ची व्हॅल्यू 2 आहे आणि = 0, बरोबर आहे. पहा आता ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे या 2चा पण स्क्वेअर आहे आणि या ब्रॅकेटचा पण स्क्वेअर आहे. पहा 2चा स्क्वेअर करून घेऊ आपण. 2चा स्क्वेअर 4 होईल आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर असाच राहू देऊ आपण. पहा फक्त 2चा स्क्वेअर केलेला आहे आपण. मायनस हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत 4 आणि 2, बरोबर आहे. म्हणजे 4 × 2 8 होतील आणि हा ब्रॅकेट असाच राहू देऊ आपण. = 0. पहा येथे काय आहे, या दोन्ही टर्ममध्ये m - 12 आहेत, येथे पण m - 12 आहेत, म्हणजे ब्रॅकेट सारखे आहेत. येथे स्क्वेअर आहे, येथे स्क्वेअर नाही. मग आपण कॉमन घेऊ. येथे 4 आहेत, येथे 8 आहेत, म्हणजे आपल्याला 4 पण कॉमन घेता येतील आणि m - 12 ही टर्म पण कॉमन घेता येईल, बरोबर आहे. पहा या दोन टर्ममध्ये आपण काय करू, कॉमन काढू. येथे 8 आहेत, येथे 4 आहेत, म्हणजे 4 दोन्हीकडे पण आहेत, बरोबर आहे. कॉमन घेता येईल आपल्याला आणि m - 12 ही पण टर्म कॉमन घेऊ आपण. पहा एवढे कॉमन घेतल्यामुळे ब्रॅकेटमध्ये काय राहील, या टर्मला या टर्मने आपण डिवाईड केलं, 4 कॉमन घेतल्यामुळे 4 कॅन्सल होईल. पहा इथे स्क्वेअर आहे म्हणजे एक ब्रॅकेट राहणार आहे, बरोबर आहे. m - 12 राहील, हा ब्रॅकेट राहील आणि येथे आपण कॉमन, पहा 4 कॉमन आहेत म्हणजे हे 2 होतील. 8ला 4ने डिवाईड केलं 2 होतील आणि हा ब्रॅकेट कॉमन आहे म्हणजे
तो कॅन्सल होईल, फक्त 2च राहतील, बरोबर आहे, आणि इक्वल टू 0. पहा इक्वेशन किती सोपं झालेलं आहे आता. 4m-12 एका ब्रॅकेटमध्ये. पहा m-12 येथे मायनस साईन आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, m हे -12 आणि -2 यांची ॲडिशन -14 होईल, बरोबर आहे, इक्वल टू 0. पहा 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 मिळालेला आहे आपल्याला, बरोबर आहे. हे 4 येथे नको आहे आपल्याला, 4 इकडे पास करू आपण. हे डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे 0ला 4ने डिवाईड केलं 0च होईल, म्हणजे ते 4 आपण विचारात नाही घेतले तरी चालेल. किंवा दोन्ही साईडला 4ने डिवाईड केलं, हे 4 कॅन्सल होतील आणि इकडे 0च होईल. m-12 m-14 इक्वल टू 0, बरोबर आहे. येथे लिहू शकतो आपण डिवायडिंग बाय 4. 0ला 4ने डिवाईड केलं 0च होईल. पहा देअरफोर m-12 हा ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल किंवा हा ब्रॅकेट इक्वल टू 0 असेल. पहा यावरून mची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. m इक्वल टू किती होईल, -12, तर या साईडला +12 होतील, और mची व्हॅल्यू इक्वल टू 14 होईल, बरोबर आहे. पहा या 2 व्हॅल्यू मिळतील आपल्याला. पहा येथे आपल्याला mच्या 2 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. जर आपण 12 येथे पुट केले तर काय होईल, 12 - 12 mची व्हॅल्यू आपण 12 पुट केली तर 12 - 12 0 होतील, बरोबर आहे. 12 - 12 0 होतील, 0 झाले आणि इंटू x², म्हणजे ही टर्मच कॅन्सल होईल x²ची, बरोबर आहे. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल का, नाही. जर आपण mची व्हॅल्यू 12 घेतली तर येथे कोइफिशियंट x²चा कोइफिशियंट 0 होतोय, म्हणजे x²चा म्हणजे स्क्वेअरची टर्मच राहत नाही ह्या इक्वेशनमध्ये, त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. mची व्हॅल्यू 14 घ्यावी लागेल आपल्याला. येथे लिहिणार आपण, बट इफ m इक्वल टू 12 देन क्वाड्रॅटिक कोइफिशियंट म्हणजे x²चा कोइफिशियंट, क्वाड्रॅटिक कोइफिशियंट बिकम्स 0. त्यामुळे m इक्वल टू 12 ही व्हॅल्यू आपल्याला घ्यायची नाही, बरोबर आहे. देअरफोर m इक्वल टू 14 ही एक व्हॅल्यू आपल्याला मिळेल, mची व्हॅल्यू 14. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. येथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, परंतु आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, त्या इक्वेशनच्या 2 रूटची सम किती आहे, 5 आहे. समजा त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आपण अल्फा आणि बीटा घेऊ, तर या 2 रूटची सम आपल्याला 5 दिलेली आहे. आणि दुसरी कंडिशन आहे त्यांच्या क्यूबची सम, म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, त्या 2 रूटच्या क्यूबची सम ही आपल्याला 35 दिलेली आहे. तर यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. पहा आपल्याला जर त्या 2 रूटची सम आणि मल्टिप्लिकेशन माहीत असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x आणि प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0 या फॉर्म्युल्यानुसार आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो. कधी जर आपल्याला सम माहिती असेल, त्या रूटची सम माहीत असेल आणि प्रोडक्ट म्हणजे गुणाकार माहीत असेल तर. सम दिलेली आहे परंतु प्रोडक्ट आपल्याला दिलेलं नाही आहे, बरोबर आहे. मग प्रोडक्ट आपण कसा काढणार, यावरून आपल्याला प्रोडक्ट काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला a प्लस b हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पहा हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा आपण पाहू. सोल्युशन, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. त्या इक्वेशनचे रूट आपण अल्फा आणि बीटा घेऊ. लेट अल्फा अँड बीटा बी दी रूट्स ऑफ रिक्वायर्ड, म्हणजे आपल्याला जे विचारलेलं इक्वेशन त्या इक्वेशनचे रिक्वायर्ड इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन. हेअर आपल्याला काय दिलेलं आहे, अल्फा प्लस बीटा, त्या 2 रूटची सम 5 आहे. अँड दुसरी कंडिशन काय दिलेली आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब,
त्या दोन रूटच्या क्यूबची सम ही आपल्याला 35 दिलेली आहे, बरोबर आहे. या दोन कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत गिवन. नाऊ आपल्याला सम आणि प्रोडक्ट माहिती पाहिजे. सम माहिती आहे, प्रोडक्ट आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. कोणता फॉर्म्युला? ए प्लस बी आणि ब्रॅकेटचा क्यूब असेल तर आपण असं लिहू शकतो एचा क्यूब प्लस बीचा क्यूब प्लस 3 टाइम्स ए बी आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपण 7वी 8वीला पाहिलेला आहे, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करू? अल्फा प्लस बीटा क्यूब, अल्फा प्लस बीटा क्यूब ही, कारण अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. या फॉर्म्युल्यानुसार अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 3 टाइम्स अल्फा इंटू बीटा होईल, बरोबर आहे. हा प्रोडक्ट आपल्याला काढायचा आहे आणि अल्फा प्लस बीटा होईल. आता आपण व्हॅल्यू पुट करू. अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू म्हणजे सम किती आहे? 5 आहे, म्हणजे 5चा क्यूब होईल. 5चा क्यूब केला इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब ही व्हॅल्यू पण दिलेली आहे आपल्याला. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब 35 आहे. या दोन टर्मसाठी आपण 35 लिहू शकतो, बरोबर आहे. प्लस हे 3 अल्फा इंटू बीटा आणि ही पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. अल्फा प्लस बीटा 5 आहे. देअरफोर 5चा क्यूब म्हणजे 5 इंटू 5 इंटू 5 3 टाइम्स 5चा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होईल? 125. 5चा क्यूब किती असतो? 125 इक्वल टू हे 35 प्लस इथे मल्टिप्लिकेशन आहे 5 इंटू 3 15 होतील. 15 अल्फा इंटू बीटा. देअरफोर आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे अल्फा इंटू बीटाची. म्हणजे आपण काय करू? 15 अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू काय मिळेल? 125मधून हे मायनस होतील, बरोबर आहे. ही टर्म आपण या साईडला लिहिली आणि ही टर्म त्या साईडला पास केली. देअरफोर 15 अल्फा इंटू बीटा ही सबट्रॅक्शन 90 होईल. देअरफोर अल्फा इंटू बीटा 19ला 15ने डिवाइड करावं लागेल, बरोबर आहे. देअरफोर अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू किती मिळते आपल्याला? 90/15 म्हणजे 6. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी दोन रूटची सम पण माहिती आहे आणि प्रोडक्ट पण माहिती आहे. तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू. नाऊ the required quadratic equation is, quadratic equation कसं होईल? एक्स स्क्वेअर मायनस येथे सम घेतो आपण अल्फा प्लस बीटा हा फॉर्म्युला आहे, यावर आधारित आपण प्रॉब्लेम पण सॉल्व केलेले आहेत. इंटू एक्स आणि प्लस येथे प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. आता फक्त व्हॅल्यू पुट करू. एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 5 हा एक्स ॲज इट इज हे प्लस आणि अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू आपण 6 काढली. या व्हॅल्यूऐवजी अल्फा इंटू बीटा आपण व्हॅल्यू 6 काढली. 6 इक्वल टू 0. याप्रमाणे इक्वेशन झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, तरच आपल्याला सॉल्व करता येणार आहे. येथे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. दिलेलं इक्वेशन याप्रमाणे आहे. 2x² प्लस 2 टाइम्स p प्लस q इंटू एक्स प्लस p² प्लस q² इक्वल टू 0 दिलेलं आहे. तर आपल्याला फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन या इक्वेशनवरून आणि दिलेल्या माहितीवरून दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक दुसरं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी कंडिशन काय दिली आपल्याला? या इक्वेशनचे जे दोन रूट आहेत, सपोज या इक्वेशनला 2 रूट असतील, या इक्वेशनला 2 रूट येतील, बरोबर आहे. एक अल्फा घेऊ आपण आणि एक बीटा घेऊ. तर
या इक्वेशनसाठी कोणते रूट आहेत, या दिलेल्या इक्वेशनच्या रूटची सम, म्हणजे या इक्वेशनचं पहिलं रूट कोणतं होईल, या दिलेल्या इक्वेशनच्या रूटची सम आणि त्याचा स्क्वेअर, म्हणजे हे पहिलं रूट होईल या इक्वेशनसाठी. आणि दुसरं रूट काय आहे, या दिलेल्या इक्वेशनच्या रूटचा डिफरन्स म्हणजे अल्फा मायनस बीटा आणि त्याचा स्क्वेअर. अल्फा आणि बीटा हे रूट आपण या इक्वेशनला वापरलेले आहेत. तर आता आपण येथे काय करू, या इक्वेशनसाठी हे रूट म्हणजे याला आपण अल्फा 1 समजू आणि येथे बीटा घेतलेलं आहे, तर येथे दुसरं रूट आपण या इक्वेशनचं बीटा 1 कन्सिडर करू. म्हणजे या इक्वेशनचे रूट कोणते आहेत, अल्फा 1 आणि बीटा 1. जे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्याचे रूट कोणते आहेत, अल्फा 1 बीटा 1. अल्फा 1 म्हणजे काय, या दिलेल्या इक्वेशनच्या रूटची सम आणि स्क्वेअर, आणि बीटा 1 म्हणजे काय, दिलेल्या इक्वेशनच्या रूटचा डिफरन्स आणि त्याचा स्क्वेअर. आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, तुमच्या लक्षात येईल. फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कंडिशन काय आहे, सच दॅट इट्स रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स, सम ऑफ द रूट्स अँड दुसरं रूट कोणतं आहे, डिफरन्स ऑफ द रूट्स, स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन. या इक्वेशनचे जे रूट आहेत त्यांच्या रूटची ॲडिशन घेतली, स्क्वेअर घेतला तर पहिलं रूट या इक्वेशनचं मिळेल, आणि या इक्वेशनच्या रूटचा डिफरन्स घेतला आणि स्क्वेअर घेतला तर दुसरं रूट, याप्रमाणे आहे. म्हणजे मिळणारे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार होईल आपलं, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन याप्रमाणे होईल. फॉर्म्युला काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस रूटची सम म्हणजे अल्फा 1 प्लस बीटा 1, अल्फा 1 प्लस बीटा 1 बरोबर आहे, आणि प्लस अल्फा 1 इंटू बीटा 1 इक्वल टू 0 बरोबर आहे. आता अल्फा 1साठी ही व्हॅल्यू घेणार आपण, बीटा 1साठी ही व्हॅल्यू घेणार. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इक्वेशन आता फाइंड आउट करायचं आहे. दिलेलं इक्वेशन लिहून घेऊ आपण. दी गिवन इक्वेशन इज दिलेलं इक्वेशन याप्रमाणे आहे, 2x स्क्वेअर 0 बरोबर आहे. आता येथे आपण ABCच्या व्हॅल्यू काढू. हेअर एची व्हॅल्यू काय होईल, म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 2, बीची व्हॅल्यू काय होईल, म्हणजे एक्सचा कोइफिशियंट इथे एवढा कोइफिशियंट आहे म्हणजे 2 टाइम्स P प्लस Q, आणि सीची व्हॅल्यू काय होईल, हे दोन टर्म म्हणजे कॉन्स्टंट आहेत म्हणजे C आहे बरोबर आहे. सीची व्हॅल्यू P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर. आता या दिलेल्या इक्वेशनचे आपण दोन रूट कन्सिडर करू, अल्फा आणि बीटा. लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ धिस गिवन इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनचे आपण अल्फा आणि बीटा रूट कन्सिडर केले. आता त्यांची सम घेऊ आपण, अल्फा प्लस बीटा. आपण यापूर्वी फॉर्म्युला पाहिलेला आहे, जर रूटची सम असेल तर -b अपॉन ए लिहू शकतो आपण. रूटची सम कशी काढतो आपण, -b/a बरोबर आहे, -b अपॉन ए. बीची व्हॅल्यू काय आहे ते 2 टाइम्स P प्लस Q, हे मायनस साईन, आणि बीची व्हॅल्यू काय आहे 2 टाइम्स P प्लस Q बरोबर आहे. बीची व्हॅल्यू पुट केली, एची व्हॅल्यू 2 आहे. इथे 2 आणि 2 हे कॅन्सल होतील म्हणजे फक्त काय राहील -P प्लस Q. ही अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली. आता आपण ॲडिशन घेतली, यांचा प्रोडक्ट घेऊ आपण. अल्फा इंटू बीटा हा पण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, अल्फा इंटू बीटा म्हणजे काय C अपॉन ए बरोबर आहे, C अपॉन ए. सीची व्हॅल्यू काय आहे P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर, P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर, आणि याची व्हॅल्यू 2 आहे. हा प्रोडक्ट आला बरोबर आहे. आता येथे लिहू आपण, फ्रॉम गिवन कंडिशन. आपल्याला प्रश्नामध्ये कंडिशन काय दिली ती लिहून घेऊ आपण. फ्रॉम गिवन कंडिशन रूट्स ऑफ रिक्वायर्ड. आपल्याला जे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्या इक्वेशनचे रूट्स ऑफ रिक्वायर्ड इक्वेशन आर
आपल्याला जे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्या इक्वेशनचे रूट काय होतील दिलेल्या कंडिशननुसार या इक्वेशनचे रूट अल्फा आणि बीटा त्यांची सम आणि स्क्वेअर हे एक पहिलं रूट होईल बरोबर आहे. आणि दुसरं रूट कोणतं होईल या दिलेल्या इक्वेशनचे दोन रूट अल्फा आणि बीटा त्यांचा डिफरन्स आणि त्याचा स्क्वेअर. परंतु ह्या दोन टर्म आहेत एका टर्मने इंडिकेट करू. सपोज या दिलेल्या इक्वेशनसाठी आपण याला अल्फा 1 कन्सिडर करू आणि इथे बीटा 1, कारण अल्फा आणि बीटा घेता येणार नाही आपल्याला या इक्वेशनसाठी घेतलेले आपण. येथे काय करू अल्फा 1 बीटा 1. लेट अल्फा 1 and beta 1 be the roots of required equation. रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला जे फाइंड आउट करायचे ते इक्वेशन. म्हणजे अल्फा 1 आपल्याला जे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्याचा पहिला रूट काय असेल या दिलेल्या इक्वेशनच्या रूटची सम आणि त्याचा स्क्वेअर बरोबर आहे. आणि दुसरा रूट कोणता असेल त्याला आपण बीटा 1 कन्सिडर करू इक्वल टू त्या दोन रूट्सचा डिफरन्स आणि स्क्वेअर. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन बिकम्स दिलेलं इक्वेशन कशाप्रमाणे तयार होईल एक्स स्क्वेअर मायनस अल्फा 1 प्लस बीटा 1 बरोबर आहे. आणि इंटू एक्स आणि इथे प्लस अल्फा 1 इंटू बीटा 1 इक्वल टू 0 याप्रमाणे तयार होईल. परंतु आता इथे आपल्याला या व्हॅल्यू काय येतील त्या पुट करायच्यात. अल्फा 1साठी ही व्हॅल्यू घेणार, बीटा 1साठी ही व्हॅल्यू घेणार. प्रथम काय आहे दोन रूटची सम आहे बरोबर आहे. ही सम फाइंड आउट करू आणि नंतर आपण यांचा प्रोडक्ट फाइंड आउट करू. प्रथम सम फाइंड आउट करू नंतर आपण इथे पुट करू. आपण सपोज हे इक्वेशन 1 आहे. आता अल्फा 1 बीटा 1 ही व्हॅल्यू फाइंड आउट करू. नाऊ अल्फा 1 प्लस बीटा 1 ही व्हॅल्यू काय होईल अल्फा 1ची व्हॅल्यू कोणती घेणार आपण ही घेणार. म्हणजे अल्फा प्लस बीटा याचा स्क्वेअर हे प्लस आणि बीटा 1ची व्हॅल्यू अल्फा मायनस बीटा याचाही स्क्वेअर. येथे आपण अल्फा प्लस बीटा या फॉर्म्युल्यानुसार ही व्हॅल्यू काढलेली आहे बरोबर आहे. म्हणजे ती व्हॅल्यू येथे पुट करता येईल आपल्याला. परंतु अल्फा मायनस बीटा ही व्हॅल्यू आपल्याला या प्रकारच्या फॉर्म्युल्यानुसार काढता येत नाही. दोघांची ॲडिशन अल्फा प्लस बीटा या फॉर्म्युल्यानुसार आपण ही व्हॅल्यू काढलेली आहे. परंतु अल्फा मायनस बीटा काढण्यासाठी म्हणजे सबट्रॅक्शन काढण्यासाठी याप्रमाणे फॉर्म्युला नाही आहे आपल्याकडं. त्यामुळे आपण काय करू हे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आहे ना असंच राहू देऊ आणि हे मायनसमध्ये आहे ब्रॅकेटला स्क्वेअर. तर आपण काय करू याला प्लसमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल याप्रमाणे आहे. जर आपल्याला असं लिहायचं असेल याला तर या टर्ममधून काय करावं लागते आपल्याला मायनस करावं लागतात 4 टाइम्स या दोन्ही प्रोडक्ट या दोन्ही टर्मचा गुणाकार 4 टाइम्स अल्फा इंटू बीटा. या टर्मऐवजी आपण एवढं ॲड केलेलं आहे. म्हणजे फॉर्म्युला कसा आहे जर ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर याला आपण असं लिहू शकतो. जर ए प्लस बीचा स्क्वेअर लिहायचा असेल तर मायनस 4 टाइम्स ए बी. हा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला इथे अप्लाय केला. कशामुळे अप्लाय केला कारण अल्फा मायनस बीटा सबट्रॅक्शनची व्हॅल्यू नाही आपल्याकडं परंतु ॲडिशनची आहे बरोबर आहे. इक्वल टू आता व्हॅल्यू पुट करू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. व्हॅल्यू काय आहे अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू आहे. मायनस साईन आहे आणि पी प्लस क्यू आहे बरोबर आहे. मायनस साईन आणि पी प्लस क्यू अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू आणि याचा स्क्वेअर असल्यामुळे इथे स्क्वेअर करू आपण आणि प्लस अल्फा प्लस बीटा हीच व्हॅल्यू आहे मायनस पी प्लस क्यू याचा स्क्वेअर आहे आणि मायनस हे 4 टाइम्स अल्फा इंटू बीटा ही पण व्हॅल्यू आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2 बरोबर आहे. येथे व्हॅल्यू पुट करू आपण अल्फा इंटू बीटा म्हणजे काय आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि समजून घ्या स्टेप वाईज तुमच्या अक्षरात व्यवस्थित लिहून घ्या. मायनसचा स्क्वेअर प्लस होईल म्हणजे हे काय होईल पी प्लस क्यू स्क्वेअर
हा मायनस साईन निघून जाईल स्क्वेअर असल्यामुळे, बरोबर आहे. फक्त असं राहील. पहा येथे पण मायनसचा स्क्वेअर आहे, म्हणजे हा मायनस साईन निघून जाईल. हे प्लस आणि पी प्लस क्यू याचाही स्क्वेअर होईल, बरोबर आहे. पहा येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे 2 ने 4 कॅन्सल होतील, तर येथे 2 होतील, बरोबर आहे. म्हणजे -2 आणि येथे ब्रॅकेटमध्ये काय राहील, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, बरोबर आहे. पहा आपल्याला काय करायचं आहे, अल्फा 1 प्लस बीटा 1 ही व्हॅल्यू फाइंड आउट करतो आहे आपण. नंतर आपल्याला अल्फा इंटू बीटा व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अल्फा 1 प्लस बीटा 1 ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची, नंतर ही करायची, नंतर काढलेल्या व्हॅल्यू इथे पुट करायच्या, आपलं इक्वेशन तयार होऊन जाते. पी प्लस क्यू आणि होल स्क्वेअर असल्यामुळे आपण काय करणार, पी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स पी क्यू होईल आणि प्लस क्यू स्क्वेअर, बरोबर आहे. इथे फॉर्म्युला कोणता वापरला आपण, ए प्लस बी याचा स्क्वेअर असेल तर आपण काय लिहू शकतो, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी आणि प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, फक्त आपण येथे एक्सपान्शन केलेलं आहे. त्याप्रमाणे हे पण काय होईल, पी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि -2ने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे -2 पी स्क्वेअर होईल -2 क्यू स्क्वेअर होईल, बरोबर आहे. पहा इक्वल टू येथे पी स्क्वेअर आहे, येथे पी स्क्वेअर आहे, 2p स्क्वेअर होईल, बरोबर आहे. 2p स्क्वेअर आणि हे -2p म्हणजे पीच्या टर्म सर्व कॅन्सल होतील, बरोबर आहे. पहा क्यू स्क्वेअर आणि क्यू स्क्वेअर म्हणजे 2q स्क्वेअर होतील, परंतु -2q स्क्वेअर आहे म्हणजे क्यूच्या पण टर्म कॅन्सल होतील. पहा काय राहणार आहे, 2pq प्लस 2pq या दोनच टर्म राहतात. पहा 2pq आणि प्लस 2pq. पहा 2 + 2 4 होतील, बरोबर आहे. 2 टाइम्स pq आणि 2 टाइम्स pq म्हणजे काय होईल, 4 टाइम्स pq होईल. पहा म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणती मिळाली, अल्फा 1 प्लस बीटा 1 म्हणजे ॲडिशनची व्हॅल्यू काढली आपण. आता आपल्याला प्रोडक्टची काढायची, बरोबर आहे. ॲडिशनची व्हॅल्यू किती आली, 4 टाइम्स pq. पहा या पेजचा तुम्ही पूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर दुसऱ्या पेजवर आपल्याला लिहायचं आहे. पहा आपण ॲडिशनची अल्फा 1 प्लस बीटा 1 ही व्हॅल्यू काढली 4pq, बरोबर आहे. सपोज इक्वेशन 2 नंबर. आता आपल्याला प्रोडक्ट काढायचं आहे, मल्टिप्लिकेशन काढायचं आहे, म्हणजे अल्फा 1 9 अल्फा 1 इंटू बीटा 1. अल्फा 1 म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा आणि स्क्वेअर, बरोबर आहे. आणि बीटा 1 म्हणजे काय आहे, अल्फा मायनस बीटा सबट्रॅक्शनचा स्क्वेअर आहे. अल्फा 1 म्हणजे ॲडिशनचा स्क्वेअर आहे पहिल्या इक्वेशनच्या रूटचा, आणि बीटा 1 म्हणजे रूटचा डिफरन्स आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे पहिल्या इक्वेशनचा. अल्फा प्लस बीटा स्क्वेअर इंटू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, परंतु अल्फा मायनस बीटा नाही. त्यामुळे आपण काय करू, या ब्रॅकेट स्क्वेअरला आपण याप्रमाणे कन्वर्ट करू, प्लसमध्ये कन्वर्ट करू. प्लसमध्ये कन्वर्ट केल्यामुळे आपल्याला काय करावं लागते, यामधून मायनस करावं लागतात 4 टाइम्स दोघांचा मल्टिप्लिकेशन अल्फा इंटू बीटा. यापूर्वीच आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे तो, याची व्हॅल्यू याप्रमाणे येत असते. आता व्हॅल्यू पुट करू आपण. अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे, आपण काढलेली आहे, बरोबर आहे. अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू किती आहे, -p प्लस क्यू आहे. येथे पुट करू आपण, मायनस ब्रॅकेटमध्ये p प्लस क्यू आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण इथे स्क्वेअर आहे, स्क्वेअर मल्टिप्लिकेशन. येथे काय आहे, अल्फा प्लस बीटा म्हणजे -p प्लस क्यू. इथे ब्रॅकेट करू आपण एक, आणि याचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. आणि -4 अल्फा इंटू बीटाची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे, p स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, p स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2 आहे, बरोबर आहे. इथे हा ब्रॅकेट करायचा आपल्याला, इथे कर्ली ब्रॅकेट, इथे स्क्वेअर ब्रॅकेट. इक्वल टू हे मायनस साईन कॅन्सल होईल कारण स्क्वेअर असल्यामुळे, बरोबर आहे.
म्हणजे पी प्लस क्यू स्क्वेअर राहील, पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर. पहा हे पण मायनस साईन कॅन्सल होईल, म्हणजे इथे काय राहील पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मायनस. पहा इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे पहा 2ने हे 4 कॅन्सल करू, इथे 2 होतील, म्हणजे -2 टाइम्स येथे ब्रॅकेट येईल. बरोबर आहे, -2 टाइम्स पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. पहा आता हे सॉल्व करू आपण. पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, हा ब्रॅकेट सॉल्व करू म्हणजे एक्सपेन्शन करू आपण. पी स्क्वेअर प्लस याचं एक्सपेन्शन काय होईल 2pq आणि प्लस क्यू स्क्वेअर. बरोबर आहे, या ब्रॅकेटऐवजी या व्हॅल्यू पुट केल्या आपण. -2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, -2p स्क्वेअर होईल आणि -2q स्क्वेअर होईल. पहा इक्वल टू पी प्लस क्यू हा स्क्वेअर इंटू. पहा -2p मधून p स्क्वेअर गेला तर -p स्क्वेअर राहील. बरोबर आहे, ची सबट्रॅक्शन केली आपण. -2p स्क्वेअरमधून p स्क्वेअर प्लस झाला तर -p स्क्वेअर. त्याप्रमाणे हा -2q स्क्वेअर आणि प्लस क्यू स्क्वेअर या दोघांची सबट्रॅक्शन केली तर -q स्क्वेअर होईल आणि हे प्लस 2pq राहतील, प्लस 2pq. पहा इथे फक्त आपण ॲडिशन सबट्रॅक्शन केलेली आहे. पहा इक्वल टू पी प्लस क्यू स्क्वेअर हा ब्रॅकेट ॲज इट इज. पहा इथे आपण मायनस कॉमन काढू तर काय होईल. आता इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे मायनस कॉमन काढलेलं साईन आपण स्टार्टिंगला इथे लिहिणार आहोत. मायनस कॉमन काढल्यामुळे म्हणजे हे पण प्लस होईल, हे पण प्लस होईल, परंतु हे मायनस होईल. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल पी मायनस क्यू याचा स्क्वेअर. पहा एवढ्या 3 टर्ममध्ये आपण मायनस कॉमन काढला, तो मायनस आपण सुरुवातीला लिहिला कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे, तर राहतील टर्म आपण त्या टर्म या फॉर्म्युल्यानुसार लिहिलेल्या आहेत. पहा आता हे मायनस साईन हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट येथे मल्टिप्लिकेशन आहे, याला स्क्वेअर आहे, याला स्क्वेअर आहे, म्हणजे आपण काय लिहू शकतो. हा मायनस साईन ॲज इट इज. पहा पी प्लस क्यू हा ब्रॅकेट इंटू पी मायनस क्यू हा ब्रॅकेट. पहा याला स्क्वेअर आहे, याला स्क्वेअर आहे, म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण आणि याला स्क्वेअर करू. पहा तोच अर्थ होतो, याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर. बरोबर आहे. पहा आता या दोन ब्रॅकेटमध्ये पहा आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, ए प्लस बी असेल एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असेल, म्हणजे टर्म सारख्या आहेत पण साईन येथे अपोजिट आहेत. बरोबर आहे, येथे प्लस आहे, येथे मायनस आहे, तर आपण असं लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. बरोबर आहे, एक्सपेन्शन फॉर्म्युला. त्यानुसार आपण येथे काय लिहिणार पी प्लस क्यू पी मायनस क्यू, म्हणजे आपण असं लिहू शकतो पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. बरोबर आहे, या दोन ब्रॅकेटऐवजी आपण असं लिहू शकतो आणि या ब्रॅकेटला स्क्वेअर ॲज इट इज आहे. अजून आपल्याला पुढे सिम्प्लिफाय करता येणार नाही, म्हणजे ही व्हॅल्यू कशाची मिळेल α1 इंटू β1, म्हणजे आपण हा काय काढलेला आहे प्रोडक्ट. बरोबर आहे. पहा आता तुमच्या प्रोडक्ट लक्षात आलेला आहे. पहा आपल्याला हे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आपण ॲडिशनची व्हॅल्यू पण काढलेली आहे आणि या प्रोडक्टची व्हॅल्यू पण काढलेली आहे. आता फक्त व्हॅल्यू पुट करू. फ्रॉम इक्वेशन 1 हे फ्रॉम 2 आणि फ्रॉम 3 इथे लिहिणार आपण. फ्रॉम 1 2 अँड 3 वी गेट एक्स. इक्वेशन 1 येथे लिहून घेऊ आपण. इक्वेशन 1 कसं आहे पहा, मायनस येथे ॲडिशन आहे अल्फा प्लस α1 प्लस β1 ॲडिशन आहे इंटू एक्स आहे आणि येथे प्लस यांचा प्रोडक्ट आहे, म्हणजे α1 इंटू β1 इक्वल टू 0. पहा इक्वेशन 1 नंबरचं आपण ॲज इट इज लिहून घेतलेले. ही पण व्हॅल्यू आपण काढलेली आहे आणि ही पण काढलेली आहे, पुट करू. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस α1 प्लस β1 इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू काढली आपण. ही व्हॅल्यू मिळाली 4pq. बरोबर आहे, आणि हा इंटू एक्स ॲज इट इज आणि प्लस α1 β1 प्रोडक्ट किती काढला आपण मायनस एवढी व्हॅल्यू आली. बरोबर आहे, या प्रोडक्टची व्हॅल्यू ही आली. तर आपण काय करू पहा, हे मायनस आहे, येथे प्लस आहे, त्यामुळे आपण हा मायनस लिहिला तरी चालेल.
कारण प्लस मायनस मायनसच होईल, बरोबर आहे. म्हणजे मायनस ही व्हॅल्यू पुट करू आपण, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर आणि इक्वल टू 0. पहा याप्रमाणे इक्वेशन येणार आहे. त्या इक्वेशनमध्ये बीची व्हॅल्यू ही असेल, सीची व्हॅल्यू एवढी असेल. इज दी रिक्वायर्ड इक्वेशन. पहा मित्रांनो, पहिल्या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे. हे दुसरं पेज, ते पेज आणि हे पेज एवढं मिळून आपलं आन्सर तयार होणार आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.